फायनली, फायनली आणि फायनली बिनलग्नाची गोष्ट या चित्रपटाचे जे मेकर्स आहेत, तर त्यांचा स्टँड क्लिअर झालाय. म्हणजे त्यांचं म्हणणं स्पष्ट झालंय आता ट्रेलर आल्यानंतर. कारण टीझर आल्यानंतरच आपल्या सगळ्यांना कळलं होतं, की हा जो संपूर्ण चित्रपट आहे, हा लिव्ह इन रिलेशनशिपला कदाचित प्रमोट करू शकतो, असा एक अंदाज आपण सगळेजण लावत होतो. आणि मी त्याही वेळेला असं म्हटलं होतं, की जर मेकर्सचं म्हणणं किंवा जर मेकर्स लिव्ह इन रिलेशनशिप या गोष्टीला प्रमोट करू पाहत असतील, तर मग या चित्रपटाचं मी समर्थन कुठल्याच पातळीवर करू शकत नाही. इव्हन इफ माझी फेव्हरेट जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत त्या चित्रपटात आहे. सो याच्याबद्दलची विस्तृतपणे चर्चा मी माझ्या टीझर रिव्ह्यूमध्ये ऑलरेडी केली होती. त्याच्यामुळे आत्ता आपण त्या गोष्टीमध्ये नाही पडणार आहोत. आता फायनली ट्रेलर मला कसा वाटलाय त्याबद्दल चर्चा करूया. आता सगळ्यात आधी कास्टिंगबद्दल बोलूया. प्रिया बापट, उमेश कामत, गिरीश ओक, निवेदिता सराफ, सुकन्या मोने, संजय मोने आणि बरेचसे इतरही कलाकार आहेत. पण मुख्यतः स्टोरी जी आहे ती या चौघांच्या अवतीभोवती फिरणारी आहे. एकंदरीत त्या चित्रपटाचं दिग्दर्शन जे आहे ते केलेलं आहे आदित्य इंगळे यांनी आणि यांच्या आधीचं काही मला फारसं काम यांचं काही आवडलेलं नाहीये डिरेक्शनच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर. त्याच्यानंतर या चित्रपटाच्या लेखकांबद्दल बोलायचं झालं तर समीर कुलकर्णी यांनी हा चित्रपट लिहिलाय आणि एकंदरीत आता जर का ट्रेलरची वाइब कशी वाटते किंवा प्रेझेंटेशन कसं वाटतंय तर फ्रेश वाटतंय, रिफ्रेशिंग वाटतंय. पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. खूप असा काळ गेलाय ना, जेव्हा मी मराठीमध्ये असा कुठला चित्रपट नाही पाहिलाय, की जिथे नवरा आणि बायको या दोघांचं जे नातं आहे ते सेलिब्रेट केलं जाईल. काय होतं बरेचदा आपण आजही कुठच्याही कार्यक्रमात गेलो किंवा कुठेही गेलो ना, तर नवरा आणि बायको यांच्यामधले ना काही WhatsAppचे सो कॉल्ड फॉरवर्डेड जोक्स मारले जातात बूमर्सच्या जनरेशनकडनं. आता बूमर्स म्हणजे आपल्या आई-बाबांचं जनरेशन आहे ते, की तेच ते टिपिकल जोक्स, की कशी बायको नवऱ्याला ताब्यात ठेवते आणि नवरा कसा बायकोच्या ताटाखालचा मांजर होतो आणि मग बायकोचा किती धाक आहे. पण ॲक्चुअलमध्ये असं काही नसतं. अगदी 100रातल्या मला असं वाटतं 10-20 घरांमध्ये अशी सिच्युएशन असते. पण 80 घरांमध्ये जी कंडिशन असते ती आपण सगळेजण जाणतो. त्याच्यामुळे या लेव्हलचे असे टॉक्सिक जोक्स असे सर्रासपणे मारले जातात आणि त्या नवरा-बायकोच्या नात्याला इतकं हलक्यात धरलं जातं किंवा मला असं वाटतं की एक अं, कलंकित करण्याचा एक प्रामाणिक आणि तितकाच निरागस प्रयत्न केला जातो. म्हणजे ते आपसूक आपल्याला कळत पण नाही. पण मला असं वाटतं की नवरा आणि बायको म्हणजे लग्न हे नातं या संपूर्ण आपल्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि माणसाला चांगल्या माणसात रूपांतर करायला भाग पाडणारं नातं असतं. ते तितकंच प्रॅक्टिकल आहे, ते तितकंच खोलवर आहे असं मला वाटतं. वरवरून त्याला फक्त अगदी हात घालणारे बरेचसे चित्रपट आहेत. तर खूप काळ असा गेला होता जिथे नवरा आणि बायको यांच्यातलं जे सुंदर नातं आहे, त्याला एक्सप्लोर करणारा चित्रपट मी पाहिला नव्हता किंवा त्यातला प्रॅक्टिकल पर्स्पेक्टिव्ह मांडणारा चित्रपट मी तरी मराठीत पाहिला नव्हता. आणि या चित्रपटाचे जे मेकर्स आहेत, बिनलग्नाची गोष्ट यांचा स्टँड मला जाणून घेऊन जरा बरं वाटलं. आणि लग्न हे काही बंधन नाही आहे उलट आयुष्यभराच्या सोबतीची खात्री आहे. की एकंदरीत ॲट द एंड ऑफ द डे कारण का ट्रेलर ज्या पद्धतीने कट केलाय, त्या हिशोबाने संपूर्ण कथा आपल्या सगळ्यांसमोर उलगडली आहे. खूपच ॲव्हरेज कट केलाय ट्रेलर. पण तरीसुद्धा एकंदरीत त्यांचा स्टँड असा आहे, की बाबा रे, लग्न फार महत्त्वाचं आहे. कारण एक असा संवाद आहे जो अगदी काळजाला भिडला आणि त्यावरनं कळलं, की या चित्रपटाचा जो दर्जा आहे तो खूप जास्त अगदी उंचावर असणार आहे. संवाद फार बाप लिहिलेले आहेत. त्यातला एक संवाद मला खूप जास्त आवडला, तो असा. आयुष्यात आपण कोणालाही आन्सरेबल नाही आहोत ह्याच्यासारखा दुसरा पोरकेपणा नाहीये. मला असं वाटतं हे वाक्य इतकं दमदार आहे आणि आजच्या पिढीला खूप जास्त साजेसं आहे. कारण आत्ताची जी पिढी आहे त्यांना लिमिटलेस जगायला आवडतं किंवा जे अगदीच नव्याने ज्यांची लग्न झालेली असतात त्यांना त्या गोष्टी समजत नाहीत, की मर्यादेमध्ये कुठली गोष्ट असल्यानंतरच त्याचं सौंदर्य खूप जास्त फुलतं. आणि जिथे लग्न संस्थेबद्दल जर का बोलायचं झालं तर जर देशाची संस्कृती टिकवायची असेल तर लग्न संस्था टिकणं गरजेचं आहे. मग अशा केसेसमध्ये जर का मराठी इंडस्ट्री किंवा कुठली इंडस्ट्री जर का लिव्ह इन रिलेशनशिप प्रमोट करत असेल, तर डेफिनेटली ती लिव्ह इन रिलेशनशिप आणि लग्न संस्था या 2 अत्यंत विरुद्ध गोष्टी आहेत असं मला वाटतं. आणि त्याबद्दल फारशा डीपमध्ये नकोच जायला कारण अगेन काही काही जण खूपच प्रोग्रेसिव्ह आहेत आणि त्यांना असं वाटतं, की 4 ते 5 जणांची टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतरच आपण 6वी कार विकत घेतो. पण त्यांना हे कळत नाही, की टेस्ट ड्राईव्ह घेणारी जी कार असते ती आपण घरी घेऊन येत नाही. ती तिथेच असते शोरूममध्ये. आणि आपण नवीन गाडी घेतो आणि ती घरी घेऊन जातो. पण ह्या फार मला असं वाटतं बालिश गोष्टी आहेत, जे लोकं लिव्ह इन रिलेशनशिपला सपोर्ट करणारे असतात. एकंदरीत मला ही गोष्ट खूप आवडली, की मेकर्सचा स्टँड तसा नाहीये. कारण त्यांनी सुद्धा लग्नाचं किती महत्त्व आहे. 2 माणसांनी एकत्रितपणे ज्यावेळेला ते येतात, तेव्हा संसार करणं किती महत्त्वाचं आहे किंवा दोघांना जो नंतर जाऊन एकटेपणा येऊ शकतो, तर त्याच्यासाठी तुम्हाला परिवार संस्था फुलवणं किती गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रेलरमधनं कळल्या आणि थँक गॉड आणि त्याच्याचमुळे मी खूप एक्सायटेड आहे या चित्रपटासाठी. कारण का प्रिया बापट आणि उमेश कामत हे दोघे अतिशय सुंदर आणि
हरहुन्नरी कलाकार आहेत, हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते. कारण फार कमी वेळात ते दोघे सोबत एकत्रितपणे आपल्याला दिसलेत कुठच्या चित्रपटामध्ये किंवा वेब सीरीजमध्ये आणि त्याच्याचमुळे चित्रपटाची मी खूप वाट पाहते. आता येऊया त्या मुद्द्यावरती, की ट्रेलरच्या टेक्निकल बाजू कशा आहेत. टू बी व्हेरी ऑनेस्ट टेक्निकली अत्यंत ॲव्हरेजपणे एडिट केलेला आहे ट्रेलर आणि पूर्ण कथा अशी कंटिन्युएशनमध्ये आपल्या सगळ्यांसमोर मांडली जाते ट्रेलरमधनं. सो आय थिंक थोडेसे कन्फ्युजन्स क्रिएट करायला हवे होते ट्रेलरमध्ये. दुसरी गोष्ट की म्युझिक असं फारसं काही खूप असं रिफ्रेशिंग वगैरे वाटत नाहीये. बट हॅव्हिंग सेड दॅट एकंदरीत प्रेझेंटेशन, सिनेमॅटोग्राफी आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, बजेट, प्रोडक्शन व्हॅल्यू ह्या सगळ्या अतिशय चांगल्या आहेत आणि त्याच्याचमुळे कारण प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी आणि गिरीश ओक आणि निवेदिता सराफ ही जोडी या चित्रपटामध्ये आहे. त्याच्यामुळे माझ्या चित्रपटाकडनं सुद्धा तितक्याच अपेक्षा आहेत, जितक्या माझ्या आरपार या चित्रपटाकडनं आणि जितक्या माझ्या दशावतार या चित्रपटाकडनं सुद्धा आहेत. या दोन्ही चित्रपटांचा संदर्भ मी यासाठी दिला कारण 12 सप्टेंबरलाच हे तीनही चित्रपट एक सोबत रिलीज होतायत आणि परत तोच प्रश्न आपुलकीचा, की का बरं सगळ्यांना एकाच दिवशी उतरायचं असतं मार्केटमध्ये. ऑलरेडी एवढ्या सगळ्या इंडस्ट्रीज आहेत ज्या आपलं कॉम्पिटिशन बनवून मार्केटमध्ये उतरतात, स्क्रीन्स खातात, आपल्याला स्क्रीन्स मिळत नाही. त्यातल्या त्यात मराठीमध्ये सुद्धा मराठी प्रेक्षकाने काय बघावं एकाच दिवशी आणि 2 ते 3 चित्रपट पाहणं हे प्रत्येकाच्या खिशाला परवडेलच असंही गरजेचं नाही. सो एनिवे मी तुमच्यावरती सोडते. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला आणि 12 सप्टेंबरला तुम्ही सगळ्यात आधी कुठला चित्रपट पाहणार आहे तेही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. चर्चा सुरू करूया कारण चर्चा होणं गरजेचं असतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.